हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणां यथा चरति यद्ब्रूते यैर्लिंगैर्भगवत प्रियः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे या नवनारायणाने सांगितलेलं तत्वज्ञान याला निमी जायंतेय संवाद असं म्हणतात. त्याचं कारण असं, निमी हा जो या विदेह नगराचा राजा होता, हा निमी विदेह नगराचा राजा जनकाचा पूर्वज होता. आणि याच्याबरोबर नवनारायण म्हणून ज्याला आपण म्हणतो, जे ऋषभदेवाचे पुत्र, याला जायंतेय का म्हणतात, तर हे जयंतीचे पुत्र होते. ऋषभदेवाची पत्नी जयंती, जी इंद्राची मुलगी, ती या ठिकाणी ऋषभदेवाला देण्यात आली. हे आपण पंचमस्कंदात बघितलं. तेव्हा त्यामुळं त्यांना जायंतेय असं म्हणतात. जयंतीपासून झाले म्हणून जायंतेय. आणि हे नव नारायण म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याच्या अनुषंगाने हा संवाद नारद वसुदेवाला कथन करतायत. याप्रमाणे ते म्हणतात, हरी यांनी सांगितलं की हे प्रणय रशनया धृतांघ्री पद्माः सभवती भागवत प्रधान उक्ता. या ठिकाणी हरी, कवी, हरी, अंतरिक्ष यासारखे जे तत्वज्ञानी आहेत ते एक एक करून आपली भूमिका या ठिकाणी मांडतायत. पहिल्यांदा कवीची भूमिका आपण बघितली. आता हरी काय सांगतायत, प्रणय रशनया. प्रणय रशनया, प्रणय म्हणजे प्रेम. ईश्वरावर प्रेम करा, भक्ती करा ईश्वराची. ही भक्तीनेच देव बांधला जातो. सभवती भागवत प्रधान उक्ता. त्यालाच भागवत भक्त म्हणतात, त्यालाच भगवत भक्त म्हणतात, त्यालाच खऱ्या अर्थाने भगवंताचा निस्सीम भक्त म्हणतात, जो भगवंताला सगळं समर्पित करतो. अर्थात प्रेम हे समर्पणाची भावना आहे. प्रेम हे श्रेष्ठ अशा प्रकारचं मूल्य आहे. प्रेम हा श्रेष्ठ आदर्श आहे. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नव्हे. प्रेम म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला झटायचंय, ज्यासाठी आपल्याला झिजायचंय, त्याच्या अंतःकरणामध्ये आपलं जे मन आहे ते त्याच्याशी समर्पित केलं म्हणजे प्रेम भावना निर्माण होते. प्रेम शब्दाला दुसरा जर आपण तात्पर्यार्थ सांगितला, त्याचा दुसरा आपण अर्थ लक्षात घेतला तर तो समर्पण असाच आहे. प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम म्हणजे त्याग. प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे काय? जेव्हा सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असते तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. तेव्हा प्रेम हे मूल्य आहे. जीवनाचं सर्वात श्रेष्ठ मूल्य कोणतं असेल तर प्रेम. जे रोमॅन्टिक साहित्यामध्ये आपल्याला या प्रेमाचा आविष्कार दिसतो, हे प्रेम कोणतं आहे? अशारीरिक प्रेम आहे, निस्सीम प्रेम आहे, जे गोपिकांचं होतं. त्यामध्ये त्या सर्वस्वाचा त्याग करायला, अगदी प्राण देखील त्यागायला तयार झालेल्या होत्या. प्राण देखील त्यागायला तयार झालेल्या होत्या. तेव्हा त्याला आपण आजच्या भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर दीप कळेवर प्रतंग तो प्रेमे प्राणाहुती देतो. ज्याप्रमाणे एखाद्या दिव्यावर हा झडप घालतो पतंग, पतंग नावाचा छोटासा असा उडणारा किडा असतो. तो दिव्याचं त्याला एवढं आकर्षण असतं की दिव्यासाठी तो स्वतःचं पंख जाळून घेतो. दीप शिखेवरी पतंग तो प्रेमे प्राणाहुती देतो. तो प्रेमाने आपली प्राणाहुती देतो. प्राण हे सगळ्यात माणसाला प्रिय असतात. प्राणापेक्षा दुसरं काही प्रिय नाहीये. पण त्या प्राणाची सुद्धा आहुती देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला प्रेम म्हणतात. प्राचीन काळाचं तर उदाहरण सोडून द्या, परंतु अगदी आजच्या काळामध्ये जरी आपण विचार केला, स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी, ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्राणार्पण केलं, प्राणाची आहुती दिली, त्यांनी काय कोणत्या भावनेतून दिली? याच भावनेतून दिली की या सगळ्याच्या पलीकडं देशप्रेम हे श्रेष्ठ आहे. यज्ञ दिव्य पेटला, प्राण त्यात गुंतला, आहुती तयात दे, ध्येय हे मला दे, आवडी रडे गडे, हात घाल नागळा, सोड जाऊ दे मला.
यासारख्या काव्यामध्ये आपल्याला हे दिसतं की या संसारातल्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी त्याला अडवित नाहीत. अडवून शकती प्रीतीचे वा कीर्तीचे धागे, एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार. हे जे कुसुमाग्रजांच्या सारखे, विंदा करंदीकरांच्या सारखे कवी म्हणतात, त्याच्या मागची देशप्रेमाची भावना जर लक्षात घेतली तर देश आणि देव या सगळ्याच्या मध्ये मूल्य लक्षात घेतलं पाहिजे. प्रेम हे मूल्य आहे आणि म्हणून या प्रेम मूल्यासाठी प्राणाची कुरवंडी करण्याची तयारी. प्रणय रशनया धृतांग्री पद्माहा, प्रेमाने तो बांधला जातो. यशोदेने कृष्णाला दावेने बांधलं नाही, यशोदेने कृष्णाला दोरीने बांधलं नाही, कृष्ण दोरीने बांधला गेला नाही का? दोरी म्हणजे गुण आहे. गुणाने देव कसा बांधला जाईल? तो गुणमय कसा होईल? तो गुणाच्या पलीकडचा आहे. मग गुणाने, दोरीने, दाव्याने देव बांधला जात नसतो. मग कशाने बांधला जातो? तर मोरोपंत म्हणतात त्याप्रमाणे यशोदेने कृष्णाला बांधलं. तुझी दया तुला बांधिते. तुझी दया, तुझ्या अंतःकरणामध्ये जी दया आहे भक्ताबद्दलची, त्याने तू स्वतःला बांधून घेतलंस. तुला कुणी बांधू शकणार नाही, परंतु तुझ्या अंतःकरणातल्या दयाने तुला स्वतःला तू बंदिस्त करून घेतलं. भक्ताच्या अधीन झालास तू, प्रेमाने तू बांधला जातोस. म्हणून नृत्य प्रबळ गोपिका तुझी दया बांधिते. मोरोपंत म्हणतात नामयाने बंदिरे घातले, विठ्ठलासी जीत धरले. आपण अभंग बघतो. नामयाने बंदिरे घातले, विठ्ठलासी जीत धरले. नामा आला रे म्हणती, भेणे कळी काळ कापती. नाम महात्म्य एवढं आहे की नामदेव एवढं नाव घेतलं तरी सुद्धा कळी काळ थरथर कापतात. एवढं नामाचं महात्म्य आहे, नाम धारण करणाऱ्या भक्ताचं महात्म्य आहे. आणि म्हणून विठ्ठलाला सुद्धा जो बांधू शकतो, जिवंत बांधू शकतो. सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल का कुळती आला. या हृदयरूपी बंदीखाना, हृदयाच्या बंदीखान्यामध्ये मी त्या विठ्ठलाला कोंडलंय असं नामदेव महाराज म्हणतात. असंच जनाबाई देखील म्हणते. सांगायचं तात्पर्य असं की प्रेमाने माणूस बांधला जातो. कुणी किती मोठा असू द्या, तो प्रेमानेच बांधला जातो, मायेने बांधला जातो, अंतःकरणातल्या दयेने बांधला जातो. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर अभंग केलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, त्यांनी उदाहरण असं केलेलं आहे की एक लहान मुलगा आहे, अगदी 2-3 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, आणि तिचे वडील बाहेर चाललेले आहेत किंवा त्याचे वडील बाहेर चाललेले आहेत. यावेळेला तो 2-3 वर्षाचा अर्भक त्याच्या वडिलांच्या धोत्राला धरतं आणि त्याला अडवतं, नाही मला यायचे. आता या वेळेला वडिलांमध्ये काही शक्ती नाही का त्याला बाजूला करण्याची? तो बाजूला करू शकत नाही का? तो त्याला बाजूला करू शकतो. रागाने, द्वेषाने, सहजपणाने सगळी शक्तीपणा लावून तो बाजूला करू शकतो. पण तो करतो का? नाही करत. तुकाराम महाराज म्हणतात, पदरी घाली पिळा, बाप निर्बळ साठी बाळा. पदरी घाली पिळा, तो पदराला पिळा घालतो, परंतु बाप बाळासाठी निर्बळ होतो. तो निर्बळ नसतो पण निर्बळ होतो. तसा देव भक्तासाठी बांधला जातो, भक्ताच्या प्रेमाने तो बांधला जातो. म्हणून त्या ठिकाणी हे हरी म्हणतात की भगवंताला जर बांधायचं झालं तर प्रणय, प्रेम, अंतःकरणपूर्वक असलेली भक्ती हीच भगवंताला बांधू शकते. त्यानंतर हरी सांगू लागले. हरी म्हणतात की हे पहा, सर्व भूतेषु यद् पश्येत भगवतः भावमात्मनः. सगळ्या भूतांच्या मध्ये आपण ईश्वरत्व पाहणं ही खऱ्या अर्थाने भक्ती आहे, याप्रमाणे हरीनं सांगितलं. त्यानंतर अंतरिक्ष हे सांगू लागले. अंतरिक्ष म्हणू लागले, एभिर भूतानी भूतात्मा महाभूतेर महाभुज. या ठिकाणी अंतरिक्ष म्हणतात पंचमहाभूत. कारण राजाने प्रश्न उपस्थित केलाय की भगवंताची माया, भगवंत विश्व कसं निर्माण करतो, पालन आणि संहार कसा करतो ते आम्हाला सांगा. मग या ठिकाणी ते उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा सिद्धांत सांगतात, जो आपण 3ऱ्या स्कंधातही पाहिला आणि 2य स्कंधातही पाहिला की भगवान आपल्या सर्व शक्ती आत्मसात करतो आणि नंतर सगुण रूप मायेची निर्मिती करतो. त्याच्या समोर माया उभी राहते आणि मायेचा आश्रय घेऊन भगवान विश्व निर्माण करतो. आधी माया निर्माण होते, ती असतीच. आधी माया ही पूर्वीपासूनच आहे, ती भगवंताबरोबरच आहे, ती सुद्धा अनादीच आहे.
पण भगवंत यांनी मनात इच्छा निर्माण केल्याशिवाय माया समोर प्रगटत नाही, ती अदृश्य स्वरूपामध्ये असते. आता जसा अंधार आहे का नाही हो असा प्रश्न उपस्थित केला तर काय उत्तर आहे? दिवसा अंधार आहे का याचं उत्तर आहे म्हणावं लागेल आणि नाही म्हणावं लागेल. आहे कशामुळं? तर प्रकाश नसेल तिथे अंधार आहे, आणि जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही. म्हणजे अंधार आहे का नाही? अंधार आहे आणि अंधार नाही. कारण अंधार हे काय आहे तर प्रकाशाचं अस्तित्व नसणे म्हणजे अंधार. म्हणजे या ठिकाणी प्रकाशाची रहितता म्हणजे अंधार असं आपल्याला म्हणावं लागतं. या दृष्टीने माया म्हणजे काय? माया म्हणजे भगवंताची फक्त इच्छा आहे. जेव्हा इच्छा नसते तेव्हा माया असते, पण ती अव्यक्त स्वरूपामध्ये असते. पण ती प्रगट झाली की ती व्यक्त स्वरूपामध्ये होते. म्हणून तिला आपण भगवंताची गुणमयी माया असं म्हणतो, प्रकृती असं म्हणतो. प्रकृती ही प्रगट होते की माया रूपाने व्यक्त होते. म्हणून ती प्रकृती असते, पण ती माईक रूप धारण करते आणि त्याच्यातून मग हे अहंकार तत्व निर्माण होतं. त्यातून पंचमहाभूत निर्माण होतात. याप्रमाणे ते सांगतात की जेव्हा विश्व भगवान आपल्यामध्ये आत्मसात करतात, आपल्यामध्ये गिळंकृत करतात, तेव्हा विश्वामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. सगळं भगवंताच्या शरीरामध्ये एकरूप होऊन जातं. त्याला साम्यावस्था असं म्हणतात. आणि साम्यावस्था अनेक वर्ष राहते. त्यावेळेला जेव्हा विश्व नष्ट होतं त्यावेळेला काय होतं तर हा शेष नारायण आपल्या तोंडातल्या विषाग्नीने हे सगळं विश्व भस्मसात करून टाकतो. आकाशामधला सूर्य तापतो, समुद्रातल्या उर्मी लाटा प्रगट होतात, आणि शेवटी मग आधी पृथ्वी नष्ट होते, मग जल नष्ट होतं. याप्रमाणे उलट्या क्रमाने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याप्रमाणे पृथ्वी आधी नष्ट होते. आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि आकाश. आकाश नंतर महत्तत्वात विलीन होतं, महत्तत्व मायेत विलीन होतं, आणि माया परब्रह्मात विलीन होते. आणि प्रगट होताना सुद्धा, व्यक्त होताना सुद्धा अशा पद्धतीने व्यक्त होतं. आधी माया व्यक्त होते, मग महत्तत्व निर्माण होतं, मग अहंकार निर्माण होतो, अहंकारातून पंचमहाभूत निर्माण होतात, त्यातून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंच तन्मात्रा व्यक्त होतात, आणि सगळं विश्वाचं सृजन होतं. याप्रमाणे ते सांगतात. त्यानंतर लय कसा होतो ते सांगितलं, आणि विश्वाची निर्मिती कशी होते ते सांगतात. त्यानंतर प्रबुद्ध राजाने प्रश्न विचारला, यथैताम ऐश्वरी मायाम. मग ईश्वरी माया तर अत्यंत दुस्तर आहे, ती तरुण जाणं शक्य नाही. मग अशा वेळेला काय उपाय करावा की ज्यामुळे भगवंताच्या मायेपासून आपल्याला तरुण जाता येईल? मग प्रबुद्ध सांगायला सुरुवात करतात. प्रबुद्ध म्हणतात, कर्माण्यारभता मानानाम दुःख ते सुखायच पश्चेत पाक विपर्यासम मिथुनी चारिणाम नृणाम. माणसाला, मनुष्य हा सुखासाठी प्रयत्न करतो. सुखार्थात सर्व भूतानाम मता सर्व प्रवृत्तया. सुखासाठी माणूस प्रयत्न करतो. माणसाचे सगळे प्रयत्न उठल्यापासून झोपेपर्यंत सगळी गडबड, सगळे प्रयत्न आपल्याला सुख मिळावं म्हणून असतात. सुखार्थात सर्व भूतानाम मता सर्व प्रवृत्तया. सुखंतुन विना धर्महा. पण सुख हे धर्माशिवाय प्राप्त होत नाही, हा सिद्धांत आहे. धर्माशिवाय सुख नाही. जिथे धर्म आहे यथो धर्मस्ततो जया. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे, जिथे धर्म आहे तिथे जय आहे, जिथे धर्म आहे तिथे आपलं कल्याण आहे. आणि म्हणून सुखंतुन विना धर्महा ततो धर्मपरो भवेत. व्यास महर्षी म्हणतात, म्हणून माणसाने धर्मपर व्हावं. साधू, सत्पुरुष, संत, संगती यांचा सहवास करावा. आणि आधी साधू संगतीशिवाय आपल्याला धर्माचं महत्त्व कळणार नाही. साधू संगती, श्रवणम, कीर्तनम, ध्यानम, हरेरद्भुत कर्मणः. त्यासाठी आधी साधूचा सहवास करावा, साधूची संगती करावी. त्याप्रमाणे श्रवण, पहिली गोष्ट श्रवण. आपला पायाच चुकतोय, आपला पायाच कच्चा आहे. आपण श्रवणच केलं नाही नीट, आपण नीट ऐकलं नाही, आणि ऐकलं ते विसरून गेलो. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले. म्हणून ते म्हणतात श्रवणम. आधी आपण श्रवण करा. श्रवणाचे 6 लिंग आहेत. 6 लिंगाप्रमाणे श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, त्याप्रमाणे तेच चिंतन पुन्हा पुन्हा करणं, त्याला अभ्यास म्हणतात. हे याप्रमाणे अभ्यास आहे.
हे आपण केलं पाहिजे. हे करत करत गेलं म्हणजे त्यातून पुढे मग कीर्तन, मग भगवंताचं नामस्मरण गाणे, मग भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होणे हे कीर्तन आहे. कीर्तनानंतर ध्यान आहे. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, ध्यानाने भगवान प्राप्त होतो. मग ध्यान कसं करावं, सगुण ध्यान कसं करावं, कपिल महामुनींनी आपल्याला सांगितलंय. त्यासंबंधी आपण त्यांच्या या चरित्रामध्ये याची चर्चा केलेली आहे. आणि हे ध्यान करताना कशा पद्धतीने जन्म कर्म गुणानांच तद देखील चेष्टितम, आणि आपलं जे जे कर्म आहे ते भगवंताच्या प्रीत्यर्थ केलं पाहिजे. इष्टं दत्तं जपो जप्तम वृत्तम यच्चात्मनात् प्रियम दारान सुतान ग्रहान प्राणान यत्परस्मै निवेदनम. सगळं जे आहे ते भगवंत प्रीत्यर्थ. पंचपक्वान्न खायचे पण आधी देवाला नैवेद्य दाखवा आणि मग खा. खायचं तर तुम्हालाच आहे पण देवासाठी आधी दाखवा. जे जे करायचे ते देवासाठी. नवे वस्त्र घाला वाटतेत ना, मग आधी देवाला अर्पण करा ना. नवे वस्त्र देवाला अर्पण करा, मग तुम्ही घाला. तुम्हाला सोनं घाला वाटतं का, मग देवाला एखाद्या निमित्ताने आपण सोनं अर्पण करावं, सुवर्णदान करावं. आपल्याला जे जे करावं असं वाटतं ते आधी देवाला द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग देवाला तुम्ही थोडं जरी दिलं तरी सुद्धा तुम्हाला देव भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त करून देतो. म्हणून ते म्हणतात श्रवण कीर्तन नितिध्यासन हे करता करता कृष्णाच्या भगवंताच्या प्रीत्यर्थ सर्व दान धर्म करणं आवश्यक आहे. इष्टं दत्तं जपो जप्तं वृत्तं यच्चात्मन प्रियम दारान सुतान ग्रहान प्राणान यत्परस्मै निवेदनम. एवं कृष्णात्मनाथेषु मनीषु सौहृदम परिचर्याचो भयत्र महत्सुंदृश साधुषु. ज्याप्रमाणे भगवंताची सेवा परिचर्या ही आपण केली पाहिजे. आणि मनुष्य जन्म जर प्राप्त झाला असेल तर दया मैत्री प्रश्रयंच भूतेश्वद्धा यथोचितम. दया, शौच म्हणजे शुद्धता, तप, मैत्री, तितिक्षा, ब्रह्मचर्य, अहिंसा या सगळ्या गोष्टीच्या द्वारे आपल्याला भगवंताशी तन्मय होता येतं. याप्रमाणे प्रबुद्ध म्हणतात दया म्हणजे काय. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे. त्याचप्रमाणे मैत्री म्हणजे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही मैत्री सर्वांशी आत्मौपम्य भावनेने वागणं ही मैत्री आहे. तप म्हणजे भगवंता प्रीत्यर्थ केलेले कष्ट. मग कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, हे सगळे भगवंता प्रीत्यर्थ आपण केले पाहिजेत. मनोवाक कर्म दंडंच सत्यम शम दवामपि श्रवणं कीर्तनं ध्यानं हरिरद्भुत कर्मणः. सत्व रजस्तम या भावनेच्या मध्ये आपलं जीव आपण या ठिकाणी संसार करत असतो. परंतु या सगळ्यावर आपण नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. मनोवाक कर्मदंडंच, मनावर, वाणीवर आणि कर्मावर आपण जे जे करतो इंद्रियांनी करतो त्या इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अर्थात कर्मदंड झाला. आपण जे बोलतो वाणीने ते चांगलं बोललं पाहिजे. त्यामुळे सत्य म्हणजे काय हे सांगताना सत्यंच सुंदरता वाणी हरिभे परिकीर्तिता असं म्हटलंय. सत्य म्हणजे काय तर सुंदरता वाणी, गोड भाषा, मधुर भाषा ही वाणीने बोलणे हे वाणीचा दंड आहे. आपण वाणीवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आपण वाणीने अशुद्ध वाईट शिव्या न देता आपण केवळ वाणीवर नियंत्रण मिळवणे, कमीत कमी वाणीचा वापर करणे. कारण ज्याला म्हणतात आपण म्हणतो मौनम सर्वार्थ साधनम, ते मौन म्हणजे काय तर वाणीचा दंड आहे. कारण जोपर्यंत आपण वाणी जिंकत नाही तोपर्यंत आपण जग जिंकून उपयोग होत नाही. ते म्हणतात सगळं जिंकलं पण रसना जिंकली नाही, आणि रसना जिंकली तर सगळं जिंकलं. म्हणून जिते रसे जितम सर्वे जिते रसे. जर रसना जिंकली, वाणीवर नियंत्रण मिळवलं तर सगळ्यावर नियंत्रण मिळवल्यासारखं आहे. त्यामुळं ह्या वाणीवरचा नियंत्रण म्हणजे दंड आहे. त्यानंतर मनावर, वाणीवर आणि शरीरावर, इंद्रियावर सत्यम शम दमावपी इथे 3 गोष्टी सांगितल्यात. सत्यम, शम आणि दम. तर सत्य बोलणं म्हणजे काय तर वाणीची सुंदरता वाणी म्हणजे सत्य. सत्य म्हणजे नुसतं खरं नाही, सत्य म्हणजे गोड भाषा. आपण रुद्रामध्ये म्हणतो मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुपक्षामी मधुपदिष्यामी मधुमतीन देवे भियो वाचमुदिया.
शुश्रूषेण्या मनुष्येभ्यस्तम्मा देवा अवंतु शोभाये पितरोनुमदंतु. हे जे मधुमनिष्ये मधुजनिष्ये किंवा मधाचा मंत्र म्हणताना आपण मधु वाता ऋता येते मधुक्षरंती सिंधवः माध्वेन संतोषधी ही मधुनक्त मतोषसे मधुमत पार्थिवग्रजः मधुद्योरस्तु न पिता माध्वीर गावो भवंतु नः. असा आपण मधाचा मंत्र म्हणतो. त्या सगळ्यामध्ये मधुरता आहे आणि ही मधुरता आपल्यामध्ये यावी, ती आपल्या वाणीमध्ये यावी. आणि मधुरता म्हणजेच सत्य. म्हणून सत्यम मनोहारीचं दुर्लभम वचः असं संस्कृत वचन आहे. पण अलभ्य नाहीये, दुर्लभ आहे, अवघड आहे. खरं आणि सत्य. सत्यम मनोहारीचं. मनोहारी म्हणजे मनाला गोड वाटणारं. आपण म्हणतो खरं बोललं तर सख्याईला राग येतो, पण हे सत्य सुद्धा आपण गोड भाषेत सांगितलं तर हे अवघड नाहीये. संतांना ते शक्य होतं, म्हणून संतांची भाषा ही आपल्याला सत्यवादी दिसते आणि ती मनोहारी दिसते. माऊलींनी म्हटलंय की वाचा ही कशी असावी, तर वाचा मधुरायाच भो हो. वाचा मधुर असावी, गोड असावी. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा शब्द वापरताना साच आणि मोवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की शब्द कसे अमृताचे कल्लोळ असावेत. साच आणि मोवाळ. सत्य, साच आणि मवाळ म्हणजे अत्यंत मधुर, अत्यंत मृदू अशी भाषा असावी. खरी पाहिजे आणि मधुरही पाहिजे. त्यांनी पाण्याचं उदाहरण दिलंय. अहो, पाण्याचा धोधो धोधो प्रवाह जर वरतून खाली पडला तर मोठमोठे दगड फोडतो, पण तेच पाणी जर आपण डोळ्याला लावलं तर डोळ्याला थंड वाटतं. त्याच पाण्याने आपण डोळे किती मृदू आहेत, पण डोळ्याला जर पाणी लावलं तर डोळे शांत होतात. पण तेच प्रवाह जर धोधो वरतून पडला तर दगड देखील या ठिकाणी भंग पावतात. पाणी हे जसं वरतून पडल्यानंतर दगडही भंग पावतात, पण तेच पाणी डोळ्याला लावून आपण त्या डोळ्याचा थंडावा या ठिकाणी प्राप्त करू शकतो. त्याप्रमाणे आपली वाचा आहे. म्हणून ते म्हणतात हे वाक सत्यम. शम कशाला सांगितलंय? शम म्हणजे आंतरिंद्रिय निग्रह. आंतरिंद्रिय निग्रह म्हणजे मनोनिग्रह. मनाला वळण लावलं पाहिजे, मनाला योग्य दिशेला लावलं पाहिजे. त्याला म्हणतात मनाचं नियंत्रण. आणि दमापी. दम म्हणजे काय? दम म्हणजे बहिर्इंद्रिय निग्रह. अर्थात इंद्रियाच्या वृत्ती, इंद्रियाला आपण थांबवलं पाहिजे. आपण इंद्रिय तर आपले सगळीकडे पळत असतात, 10 दिशेला पळतात. आपले 10 इंद्रिय आपल्याला 10 दिशेला पळवायला लावतात, 10 दिशा फिरवायला लावतात. असे हे 10 इंद्रिय जे ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय आहेत. त्या सगळी इंद्रियांची शक्ती आपली केवळ बाह्य गोष्टीच्या प्राप्तीसाठी खर्च होते. परंतु आपण जर त्याबद्दल नियंत्रण आणलं, मर्यादा आणली. रुद्रामध्ये नेहमी इंद्र शब्द एक वापरलेला आहे. इंद्र या शब्दाचा अर्थ केवळ इंद्रच आहे असं नाहीये. इंद्र म्हणजे नियंत्रण. आपण रुद्रामध्ये जेव्हा चमक सांगितलेलं आहे, त्या चमकामध्ये त्यांनी काय म्हटलंय? चमकामध्ये असं म्हटलंय की इंद्रश्चमे सविताचमे इंद्रश्चमे सरस्वतीचमे इंद्रश्चमे अग्निष्टमे इंद्रश्चमे. काय हो, प्रत्येक वेळेला इंद्रश्चमे, अग्निष्टमे इंद्रश्चमे, सूर्यष्टमे इंद्रश्चमे, प्राणष्टमे इंद्रश्चमे, सविताचमे इंद्रश्चमे, सरस्वतीचमे इंद्रश्चमे, पूषाचमे इंद्रश्चमे, भगश्चमे इंद्रश्चमे. काय हे पुन्हा पुन्हा इंद्रश्चमे? अहो, ते म्हणतात मला सगळं पाहिजे, पण सगळ्यावर नियंत्रण पाहिजे. नियंत्रण पाहिजे सगळं. एक जण म्हटला काव म्हणलं तुमच्या वेदामध्ये सगळं पाहिजे म्हणून म्हटलंय. गिर्यष्टमे, पर्वताष्टमे, विसिकताष्टमे, वनस्पतयष्टमे. तुम्ही तर म्हणता आमची संस्कृती त्यागवादी आहे, आणि रुद्रामध्ये तर सांगितलंय मला हे द्या, मला पर्वत पाहिजे, मला समुद्र पाहिजे, मला नदी पाहिजे, मला धान्य पाहिजे, मला धन पाहिजे, मला गोधन पाहिजे, मला सुवर्ण पाहिजे. हिरण्यमचमे त्रिपुष्टमे. हो, हिरण्य पाहिजे, त्याचप्रमाणे पुत्र पाहिजेत, पौत्र पाहिजे. हे कशाला पाहिजेत? मग एक जण आला ग्रस्त, तो म्हणला तुमची संस्कृती त्यागवादी नाहीये, भोगवादी आहे, तुम्हाला सगळं पाहिजे. मी म्हणालो तुम्ही अर्धवट शिकलात. जे अर्धवट शहाणे असतात ना ते असं बोलतात. कारण मॅक्स मुल्लर यांनी देखील वेदावर भाष्य केलं, पण मॅक्स मुल्लरला भारतीय संस्कृती कुठं माहीत होती? त्याला वेद शिकला, त्यांनी संस्कृत शिकलं, प्राचीन संस्कृत शिकलं, पण त्याला त्याचं तात्पर्य कळलं नाही.
हा मोक्ष मुल्लर म्हणतात त्याला, आपण त्याला मॅक्स मुल्लर म्हणतात. हा जो मॅक्स मुल्लर आहे किंवा मोक्ष मुल्लर आहे, त्याला वेदाचा अर्थ त्यांनी केला, पण तो तात्पर्याचा विपर्यास केला. काय तात्पर्य? मी म्हटलं तुम्ही अर्धवट शिकलात, पुढे काय त्याच्या पुढं काय म्हणले त्याच्या पुढं वाचलं नाही. मग तेच म्हणतो मी, त्याच्या पुढे वाचा, त्या पुढे काय लिहिलंय. हे सगळं मला यज्ञासाठी पाहिजे. यज्ञो यज्ञेन कल्पेताम, हे सगळं मला यज्ञासाठी पाहिजे, मला नाही पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही पाहिजे, तर यज्ञाच्या विश्वकल्याणार्थ पाहिजे. हे मला म्हणजे कोणाला? मला म्हणजे समाजाला. वेद हा काही व्यक्तिगत नाहीये, वेद सामाजिक आहे. वेदाचा हुंकार हा व्यक्तिगत नाहीये. सगळीकडे वेदामध्ये आपल्याला बहुवचन केलेलं दिसतं, अनेक वचन वापरलेलं दिसतं, एक वचन कुठं नाहीये. अहम बहुश्याम प्रजायेय. तेव्हा भगवंताचे हे जे व्यापक तत्व आहे, त्या अर्थाने सगळा समाज म्हणजे ईश्वर आहे, आणि समाज पुरुषासाठी हे पाहिजे असं आहे का म्हणे. मग तुम्ही पूर्ण वाचा म्हटलं. मग इंद्रश्चमे म्हणजे काय? अहो आम्हाला अग्नी पाहिजे. हो अग्नी पाहिजे. मग अग्निष्टमय इंद्रश्चमे, पण त्या अग्नीवर नियंत्रण पाहिजे. अग्नी पाहिजे, पण तो कशासाठी? स्वयंपाक करण्यासाठी पाहिजे, पंचपक्वान्न करण्यासाठी पाहिजे, देवाचा नैवेद्य करण्यासाठी पाहिजे. अग्नीची गरज आहे. लोकांची घरं जाळण्यासाठी नकोय. याला म्हणतात नियंत्रण. मग अग्नी हातात आला, काड्याची पेटी हातात आली की लोकांच्या गंजीला आग लावली. मग का हो काड्याची पेटी हातात आली? अहो याला अनियंत्रित अग्नी म्हणतात. म्हणून अग्निश्चमे इंद्रश्चमे, सूर्यश्चमे इंद्रश्चमे, सविताचमे इंद्रश्चमे, सरस्वतीचमे इंद्रश्चमे. मला सरस्वती म्हणजे मला विद्या पाहिजे, पण ती विद्या लोकांना फसवण्यासाठी नकोय. नाहीतर मग असे अनेक लोकांनी बँका लुटल्या. हितेशनी बँक लुटली, त्याच्याजवळ काही ज्ञान नव्हतं का? होतं. त्याप्रमाणे तो नीरव मोदी पळून गेला, त्याच्याजवळ काही ज्ञान नाही का? आहे. पण त्या ज्ञानाचा वापर त्यांनी केवळ स्वार्थासाठी केला, त्यांनी समाज कल्याणासाठी केला नाही. म्हणून समाज कल्याण हे नियंत्रण आहे असा मुद्दा या ठिकाणी आपण जर लक्षात घेतला तर मनोवाक कर्मदंडंच याचा अर्थ आपल्याला कळेल. आता यावर विस्तार करायला फारसा मला वेळ नाहीये, परंतु श्रवणम कीर्तनम ध्यानम याप्रमाणे आपण मनावर नियंत्रण करण्यासाठी भगवंताच्या सेवेमध्ये, ईश्वर गुणांमध्ये आपण तल्लीन राहायला पाहिजे. यालाच भागवत धर्म असं त्यांनी म्हटलंय. ईश्वर गुणान कथन भक्त्या संजात त्या भक्त्या. आणि ही जी भक्ती आहे, ही भक्ती कशातून उत्पन्न झाली पाहिजे? तर भगवंताच्या प्रेमातून उत्पन्न झाली पाहिजे. भक्त्या संजातया भक्त्या, भगवंताच्या भक्तीतून, भगवंताच्या प्रेमातून ही भक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि मगच आपल्याला आत्मविस्मृती होईल, देहविस्मृती होईल, जगविस्मृती होईल. आणि ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते संभाळी. ज्याप्रमाणे हे सांगायला सुरुवात करतात की भगवंताच्या चिंतनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे. भक्त्या संजातया भक्त्या विभूत पुल्लकाम तनुम. आणि अशा भक्तीने त्याचं अंतःकरण जेव्हा द्रवित होतं, अंतःकरण द्रवित होणं महत्वाचं आहे. द्रव, कारण द्रव हाच रसाकडे जातो. त्यामुळं अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. घनीभूत नको, तर द्रवीभूत झालं पाहिजे. आणि द्रवीभूत झालं की आपोआपच भगवंताच्या बद्दल प्रेम निर्माण होतं. त्यातून अंगावरती अष्टसात्विक भाव जागृत होतात. क्वचित हृदयचिंतया, क्वचित तो कधी हसतो, कधी रडतो, कधी आनंदाने नाचतो, कधी गातो. तो कोणाचाही नृत्यंती गायंती नुषंती अजम, नृत्यंती गायंती गृणंते भक्तिशः. हे सगळे भगवत भक्त नाचतात, गातात आनंदाने. आपण वारी बघितली ना, वारीमध्ये कसं आहे, तल्लीन होतात, नाचतात, गातात. देवा तुझाच म्हणवीन म्हणून भगवंताशी एकरूप होतात. भवंती तूष्णीम परमेते निर्वृताः. आणि तूष्णी शांतता अनुभवतात. एवढ्या सगळ्या वारीच्या गर्द्यामध्ये सुद्धा लोकांच्या अंतःकरणामध्ये शांतता असते. हा सगळा वारी कर किंवा वारकरी तत्वज्ञानाचाच गाभा या ठिकाणी सांगितलेला आहे. याला भागवत धर्म असं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर पिप्पलायन सांगायला सुरुवात करतात. पिप्पलायन, कारण राजाने प्रश्न विचारला, नारायणा विधानस्य ब्रह्मण परमात्मना निष्ठामरतो वक्तुम यो हे ब्रह्मवित्तमाः, की परमात्म्याचं वास्तविक स्वरूप जाणणारे सर्व श्रेष्ठ आहेत. मग आता आम्हाला नारायणाचं स्वरूप सांगा.
परमात्मा नारायण म्हणून त्याचं वर्णन केलं जातं, त्याचं स्वरूप आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर पिप्पलायन सांगतात की परमात्मा हा जगाच्या उत्पत्ती, पालन आणि संहार करणार आहे. तो त्याचा कारक आहे. कर्त्याचा कर्तृत्वावर अहंकार नसल्यानं तो कारक शून्य आहे. तो सगळं निर्माण करतो आता, पण त्याचा अहंकार त्याच्या मनामध्ये नसतो. भगवंतानी हे सगळं निर्माण केलं खरंय, पण भगवंत त्याचा अहंकार आपल्या अंगावरती लावू देत नाही. जसं उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की ही विहीर राजाने बांधली, हा राजवाडा राजाने बांधला, हे शहर राजाने वसवलं. म्हणजे काय? राजाने स्वतः तिथे गवंडी काम केलं का? नाही, राजाच्या आज्ञेने लोकांनी केलं. मग राजाने बांधलं या शब्दाचा अर्थ राजाच्या आज्ञेने झालं. तसं हे विश्व भगवंताच्या आज्ञेने, भगवंताच्या इच्छेने निर्माण झालं आणि म्हणून त्याचा अहंकार ईश्वराला नाही. श्रुती केवळ नेती पद्धतीने आपल्याला सांगतात, पण निषेध वाक्याची सीमा म्हणजे आत्मस्वरूपाची स्थिती आहे. नेती हा नाही, तो नाही, व्यतिरेक पद्धतीने आपण अन्वय व्यतिरेक समजून घेतलेला आहे द्वितीय स्कंधामध्ये या चतुश्लोकी भागवताच्या निमित्ताने. अन्वय काय आणि व्यतिरेक काय? तेव्हा व्यतिरेक पद्धतीने नेती म्हणती गोविंदू रे, देव हा नाही असं म्हणत जे शिल्लक राहतं, निषेध शेषो जयताद शेषः, जे शिल्लक राहतं ते तत्व भगवंताचं आहे. जसं आपण आत्मा म्हणजे काय असा शोध घ्यायला लागलो तर आता स्वतःच विचार करा. डोळा म्हणजे आत्मा आहे का? नाही. कान म्हणजे आत्मा आहे का? नाही. नाक म्हणजे आत्मा आहे का? नाही. त्वचा म्हणजे आत्मा आहे का? नाही. हाड म्हणजे आत्मा आहे का? नाही. रक्त म्हणजे आत्मा आहे का? नाही. मेद, मज्जा, अस्थि, धातू नाही असंच म्हणावं लागेल ना. मग आत्मा म्हणजे काय सांगा? आत्मा म्हणजे ज्याच्यावर हे सगळं चालतं, जो संवेदन स्वरूप आहे. भगवंतानी आपलं स्वरूप त्या ठिकाणी चैतन्यमय असल्याचं प्रगट केलेलं आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य जो आहे, जो जाणीव रूपाने शिल्लक राहतो, जो जाणीव रूपाने आहे, तो ईश्वर आहे, तो भगवान आहे, तो परमात्मा आहे, तो ब्रह्म आहे, तो परब्रह्म आहे. आणि म्हणून आपल्याला निषेध वाक्याने आधी निषेध करावा लागतो आणि जे शिल्लक राहतं, ज्याच्यावर डोळ्याचा डोळा, कानाचा कान असं वर्णन करावं लागतं. श्रुतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, जो डोळ्याचा डोळा आहे, जो कानाचा कान आहे. म्हणजे जर आत्मतत्व नसेल तर कान असून ऐकू येणार नाही. एखादा मनुष्य मृत झाला तर त्याच्या डोळ्यात डोळे आहेत पण दिसणार नाही, कान आहेत पण ऐकू येणार नाही, जीभ आहे पण चव घेता येणार नाही, हातपाय आहेत पण तो चालणार नाही. का? अहो, तो मृत झालाय. म्हणजे काय झालंय? म्हणजे त्याचा आत्मा नाही. तेव्हा आत्मा हे आत्मतत्व आहे, मूल तत्व आहे, ते म्हणजे ईश्वर आहे. म्हणून ते म्हणतात ही जीवनशक्ती आहे, ती निर्विकार आहे. त्याचप्रमाणे तिला तारुण्य, बाल्य, वार्धक्य ह्या अवस्था नाहीत. षड्भाव विकार रहित आहे. ती निर्माणही होत नाही आणि ती नष्टही होत नाही. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. ह्या साही अवस्थेपासून ती विक्त, अलिप्त आहे आणि म्हणून त्या षड्भाव विकार रहित असा हा आत्मा आहे. सांगा बरं, बालपणी जो आत्मा होता तो किती वयाचा झाला हो? आता आपण तुमचं वय किती? माझं वय 60 आहे म्हणतो, पण आत्मा 60 वर्षाचा आहे का? नाही हो, आत्म्याला कुठं वय? का? जन्माला आला तसा तो आत्मा आहेच आहे. तो 100 वर्षाचं वय झालं तरी आत्मा 100 वर्षाचा होत नाही. का? तर आत्मा त्याच्याही आधीच्या आयुष्यामध्ये आत्मा होताच. हजारो वर्षापासून आत्मा आहेच. म्हणून आत्म्याला वय नाही, ईश्वराला वय नाही. म्हणून ते म्हणतात निर्विकार अशा प्रकारचा, वयाच्या पलीकडचा, मलरहित स्थितीत हा आत्मा आहे. काजळीमधून जसा कंदिलाचा प्रकाश बाहेर येत नाही, काजळी झाली म्हणजे कंदिलाचा प्रकाश बाहेर येत नाही, तशी अज्ञानाच्या काजळीमुळे आपल्याला भगवंताचं आत्मरूप, खरं म्हणजे आपल्या जवळच आहे, तो ईश्वर आपल्या जवळ आहे, पण आपल्याला तो का दिसत नाही? ते म्हणतात जसा कंदिलाची काच काळी झाली म्हणजे आतला दिवा दिसत नाही, त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणामुळं भगवान आपल्याला, अंतःकरणातला देव दिसत नाही. अंतःकरण स्वच्छ करा, ते ब्रह्मज्ञान रूप करा, अज्ञान घालून टाका, म्हणजे आपल्याला आपोआपच आतला प्रकाश बाहेर येईल. सोपी गोष्ट आहे. अज्ञानाची काजळी बाहेर केली. माऊलींनी म्हटलंय ना
की मी ही जी अज्ञानाची काजळी आहे ती काजळी उजळून हा दिवा, हा ज्ञानाची दिवाळी करी. माऊलींनी म्हटलंय ही तिमिर रूपी अज्ञान रूपी अंधकाराची काजळी फेडून मी ज्ञानाची दिवाळी साजरी करतोय. याप्रमाणे ही अज्ञान रूपी अंधकाराची काजळी आपण बाहेर केली पाहिजे. मी अविवेकाची काजळी, अविवेक रूपी काजळी बाजूला करीन. माऊलींनी म्हटलंय अविवेकाची काजळी बाजूला करून मग विवेकरूपी ज्ञानाचा हा आपण जी दिवाळी साजरी करायची ती दिवाळी कशी साजरी करायची हो? दिवाळी म्हणजे पंचपक्वान्न खाल्लं म्हणजे दिवाळी साजरी झाली का? नुसतं ओवाळलं म्हणजे दिवाळी साजरी झाली का? अंगाला अभ्यंग केलं म्हणजे दिवाळी साजरी झाली का? नाही. नवे कपडे घातले, सोनं नाणं घातलं म्हणजे दिवाळी साजरी झाली का? नाही. दिवाळी खरी कोणती आहे? अविवेकाची काजळी. आपल्या बुद्धीवर आलेली अविवेक रूपी काजळी जेव्हा बाजूला जाईल आणि विवेक दीप उजळी, विवेकाचा दिवा जेव्हा पेटला जाईल, विवेक दीप जेव्हा प्रगट होईल, तेव्हाच आपली खरी दिवाळी साजरी होईल. माऊलींनी तो शब्द वापरलाय. म्हणून ही ज्ञानाची दिवाळी करी. म्हणून ही ज्ञानाची दिवाळी 11व्या स्कंदामध्ये ही ज्ञानाची दिवाळी, ज्ञानाचा दीपोत्सव या ठिकाणी कृष्णाच्या तोंडून किंवा या ठिकाणी नवनारायणाच्या तोंडून प्रगट झालेला आहे. म्हणून ते म्हणतात. त्यानंतर आविर्होत्रांनी कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय या संबंधीचे विवरण केलेलं आहे. लौकिक कर्म कोणते, वैदिक कर्म कोणते, तांत्रिक कर्म कोणते, त्याप्रमाणे सगुणोपासना कशी करावी, षोडशोपचार पूजा कशी करावी ते सांगितलंय. मग द्रव्यशुद्धी, भूमिशुद्धी, आत्मशुद्धी, शुद्धीचे प्रकार सांगितले. त्याप्रमाणे आविर्होत्रांनी सगुणोपासनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि मग लौकिक कर्म, वैदिक कर्म, तांत्रिक कर्म याचं महत्त्व सांगितलंय. कर्मा कर्म विकर्मेती वेदवादो न लौकिकाः. कर्म, विकर्म, अकर्म अशा प्रकारचे शास्त्रविहित जे कर्म आहे त्याला कर्म म्हणायचं, जे निषिद्ध आहे त्याला अकर्म म्हणायचं, जे विहिताचं उल्लंघन करणार आहे त्याला विकर्म म्हणायचं. विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, त्याला विकर्म म्हणतात. याप्रमाणे वेदांनी आणि तांत्रिकांनी सांगितलेल्या कर्माचं स्वरूप त्यांनी सांगितलं. कर्माचं स्वरूप अवघड आहे, कर्म मार्ग अवघड आहे, कर्म मार्ग सोपा नाहीये. पुढे उद्धवाच्या तोंडून प्रश्न विचारल्यानंतर कृष्णाने कर्माचं वर्णन केलेलं आहे ते आपण बघूच. तेव्हा नैष्कर्म्य लभते सिद्धिम, पण सगळ्यामध्ये नैष्कर्म्य महत्वाचं आहे, कारण नैष्कर्म्याने माणसाला सिद्धी प्राप्त होते. आणि मग तुम्हाला जे प्रत्येक वेळेला सांगितलंय की वा अमुक केलं म्हणजे पुत्रार्थी लभते, पुत्रान धनार्थी लभते धनम. का हो म्हणले? ज्याला पुत्र नाहीये त्याला पुत्र प्राप्त होईल, ज्याला धन नाही त्याला धन मिळेल, विद्या नाही त्याला विद्या प्राप्त होईल. असं कसं काय म्हटलंय? ते म्हणतात रोचनार्थ फलश्रुती ही फक्त तुमची प्रवृत्ती निर्माण व्हावी. अर्थात यांनी देवधर्म केल्याने तुम्हाला हे मिळत नाही असं नाही, तुम्हाला प्राप्त होतच, पण तेवढ्यासाठी करू नका हा त्यांचं म्हणणं आहे. रोचनार्थ फलश्रुती ही फलश्रुती का सांगितली? तुमची प्रवृत्ती व्हावी, तुमची आवड निर्माण व्हावी म्हणून सांगितली. म्हणजे देवधर्म करून तुम्हाला काही पुत्र पौत्र धनधान्य लाभत नाही असं नाही. आपल्या या श्री सूक्तामध्ये नाही म्हटलं का, हस्ते स्वाद गवेरथम प्रजानां भवसि माता आयुष्मंतं करो तुम्ही. आपल्याला धन मिळेल, धान्य मिळेल, संपत्ती मिळेल, त्याचप्रमाणे ऐश्वर्य मिळेल. हे मिळेल हे खरंच आहे, पण हे मिळालं म्हणून देवधर्म सोडू नका, हे अलीकडचं आहे. धन धान्य पुत्र पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा ह्या सगळ्या अलीकडच्या आहेत, ह्या तर सहज प्राप्त होतात, तुम्हाला त्यासाठी कष्ट करायची गरज नाही. पण लोकांना आवड निर्माण व्हावी. लोक झोपून राहतात, अरे सकाळी उठा काकडा करा. कशाला काकडा करायचा? अरे काकडा केला म्हणजे तुला आरोग्य प्राप्त होईल. असं आहे का? मग चला आरोग्यासाठी का असे ना तो उठतो. खरं म्हणजे आरोग्य हा त्याचा उपांग आहे. आरोग्य तर सहज प्राप्त होतं, पण त्यातून मोठी गोष्ट माणसाला परमार्थाचा लाभ हा सगळ्यात मोठा आहे, पण तो लक्षात येत नाही लोकांच्या. म्हणून रोचनार्थ असं म्हटलंय. जसं लहान मुलाला शाळेत जाण्यासाठी आपण गोळ्या बिस्किटाची आवड त्याच्या मनामध्ये असते, म्हणून त्याला आमिष दाखवतो की तू शाळेत जा, मी तुला चॉकलेट देईन. मग तो शाळेत जातो, आल्यानंतर चॉकलेट मागतो. 1 2 3 वर्ष चालतं. पुढे काय होतं? पुढे मुलालाच आवड लागते अभ्यासाची. आता 12वीला मुलगा गेला, का रे तू कॉलेजला कशाला गेला?
घरी बसायचं. नाही नाही, आमचं महत्वाचं प्रकरण चाललंय ते बुडेल ना. मग आता तुला काही चॉकलेट गोळ्या मिळतात का? नाही नाही, चॉकलेट गोळ्या नाही मिळत. मग अरे मला पहिल्या नंबरमध्ये पास व्हायचंय ही त्याची इच्छा असते. म्हणजे इथे आता चॉकलेट गोळ्यासाठी तो शाळेत जात नाही, कॉलेजला जात नाही, तर तो अंतःकरणपूर्वक जातो. त्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला रोचनार्थ, आपल्याला काही प्रलोभनासाठी, म्हणून ते म्हणतात की यज्ञ करावा म्हणून जे आदेश सांगितलाय वेदामध्ये, तर स्वर्ग कामो यजेत, स्वर्ग कामो ये, तुम्हाला स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञ करा असं म्हटलंय. पण हे सुद्धा आदेश जो आहे किंवा हे जे म्हणणं आहे वेदाचं, ते रोचनार्थाच आहे. आम्हाला आवड लागावी म्हणूनच आहे. रोचन म्हणजे आवड, तेव्हा रोचना म्हणजे आवड. ह्या रोचनेसाठी आवड निर्माण व्हावी म्हणून काहीतरी प्रलोभन दाखवावं लागतं. तेव्हा भौतिक प्रलोभनाशिवाय आपली सामान्य माणसाची प्रवृत्ती होत नाही. आधी प्रवृत्ती आहे आणि मग निवृत्ती आहे. म्हणून याप्रमाणे ते म्हणतात रोचनार्था फलश्रुती. परंतु नंतर मात्र ताबडतोब हृदय ग्रंथी ह्या नष्ट होतात आणि माणसाला भगवंताचं साक्षात्कार होतो. हृदयादिभे कृतन्यासो मूलमंत्रेण चार्चेत सांगोपांगम सपार्षदंता मूर्ती स्वमंत्रतः. त्याप्रमाणे मग आता षोडशोपचार पूजा, मंत्र सगळे धूप दीप नैवेद्य पंचोपचार पूजा ही सोपी आहे. पण षोडशोपचार पूजेमध्ये आपल्याला पयादी पंचामृतेन सह षोडशोपचार पूजनाख्येन कर्मणा. मग त्यामध्ये पंचामृत स्नान आहे, अत्तर आहे, त्याप्रमाणे गीत आहे, वाद्य आहे, नृत्य आहे, तुळशीपत्र आहे, फुलं आहे, गंध आहे, हे सगळं अर्पण करावं लागतं. आणि हे सगळं अर्पण करताना आपलं मनही अर्पण करावं लागतं. ही सांगोपांग पूजा झाली. पाद्य अर्घ्य आचमनीय या स्नान विभूषण भगवंताला अर्पण करावे लागतात. गंध माल्य अक्षदा धूप दीप हे सगळं म्हणजे षोडशोपचार पूजा. आणि ही सांगम संपूज्य विधिवत अशी पूजा केली म्हणजे आत्मानं तन्मयम ध्यायन अशी पूजा केली आणि भगवंताचं ध्यान केलं म्हणजे आपोआपच भगवंताशी एकाग्रता निर्माण होते. एवं अग्नर्कतो यादावती हृदये चयः यदितीश्वरमात्म मंथिरान मुच्यते हि सहा. माणूस या संसार पाशातून मुक्त होतो. यानंतर राजाने प्रश्न केला की भगवंतानी जे वेगवेगळे अवतार धारण केलेत, यानी यानी कर्माणी यदे स्वच्छंद जन्मभी चक्रे करोति करता वा हरिस्थानी ब्रुवंतु नाह. आम्हाला हे सांगा की भगवंताने वेगवेगळे अवतार कसे धारण केले. भगवंताच्या कथा अनंत आहेत, तेव्हा अनंत असणारा भगवान, अनंत अवतार धारण करणारा भगवान, भगवंत अनंत आहेत, त्याच्या कथाही अनंत आहेत. आपण म्हणतो ना की भगवंत हा अनंत रूपाने प्रगट आहे आणि त्याच्या कथा तर अनंत आहेत. मग पृथ्वीवरच्या रजःकणाची गणती करता येईल पण देवाच्या अवताराची गणती करता येणार नाही. समुद्राच्या पाण्याची थेंबाची गणती करता येईल पण भगवंताच्या लीलांचं मोजमाप करता येणार नाही. आणि मग यावेळेला नरनारायणाची कथा त्यांनी सांगितलेली आहे. नैष्कर्म्य प्रतिपादन करण्यासाठी नरनारायणाची कथा त्यांनी सांगितली. नरनारायण एकदा तपश्चर्या करत बसलेले होते आणि तपश्चर्या करता करता क्षुत्रिकाल गुण मारुत जयशैष्ण्या, या वेळेला त्यांच्या तपश्चर्येने इंद्राला भीती वाटली की हा माझं इंद्रपद घेईल की काय. म्हणून इंद्रो विशंक्य माम मम धाम जुगक्षिती. इंद्राला वाटलं की हा माझा इंद्रपद घेण्यासाठी तपश्चर्या करू लागलाय बदरिकाश्रमामध्ये. मग इंद्राने काय केलं, सगळ्या अप्सरा पाठवल्या. गत्वा अप्सरो गण वसंत मुतंत वातही. वसंत ऋतू निर्माण केला, थंड वारा वाहू लागला, सुगंध सुटला सगळीकडे, फुलं फुलले, आंब्याला मोहर आला आणि अनेक स्त्रिया, अनेक अप्सरा, सुंदर सुंदर युवती त्या ठिकाणी नृत्य करू लागल्या. त्यांचं पैंजणांचा आवाज, बांगड्यांचा आवाज, त्याचप्रमाणे त्यांच्या कंबरपट्ट्याच्या घुंगरांचा आवाज होऊ लागला. सुंदर अशा प्रकारचं गायन सुरू झालं. आणि इकडे नरनारायणाची तपश्चर्या भंग करण्यासाठी हे सगळं सुरू केलं. नरनारायण विचार करू लागले, अरे माझी तपश्चर्या यांनी भंग होणारच नाही इंद्रा, तू काय समजतो. आणि त्याने हळूच डोळे उघडले आणि इंद्राला सांगितलं, इंद्रा घाबरू नको, मी तुझं इंद्रपद घेण्यासाठी तपश्चर्या नाही करायलो. महाभैष्ट भो मदन मारुत देव वधवो. सगळा मदन, त्यांनी मदनाचे पंचबाण सोडले होते पण शंकरासारखे ते रागावले नाहीत. शंकराने डोळ्यातून अग्नी बाहेर टाकला, हे यांनी अग्नी नाही टाकला. ते शांतपणाने हसले
आणि म्हणाले, इंद्रा तुला काय वाटलं, तुझ्या अप्सरा फार सुंदर आहेत का? ही घे, तुझ्या सगळ्या स्वर्गातल्या अप्सरापेक्षा सुंदर अप्सरा मी तुला देतो. असं म्हणून मांडीवर थाप मारली आणि त्यातून उर्वशी प्रगट झाली. ते पाहिल्याबरोबर इंद्राला लाज वाटली. तो हात जोडून समोर आला, म्हणला, महाराज चुकलं माझं. उर्वशी श्रेष्ठाम, सगळ्या इतर स्वर्गातल्या अप्सरांपेक्षा सुंदर अशा प्रकारची उर्वशी त्याने प्रगट केली आणि इंद्राला सांगितलं, इंद्रा घेऊन जा तुझ्याकडं. ऊचूर नारायण बलम शक्रस्तत्रात विस्मिता. हा शक्र म्हणजे इंद्र विस्मित झाला आणि लाजला. त्याने हात जोडले, साष्टांग नमस्कार केला. सगळ्या अप्सरांनी त्यांना नमस्कार केला. देवस्त्रियो सुरुग्रहे प्रिहितानाथा, आणि सांगितलं की मी कोणत्याही इच्छेसाठी तपश्चर्या नाही करायलो, ही तपश्चर्या मी माझ्या स्वतःसाठी करायलोय. ज्याप्रमाणे भूमेर भरावतरणाय दुष्वजन्मा, आणि याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाचं सुद्धा वर्णन त्याने असंच केलेलं आहे. यानंतर राजाने प्रश्न विचारला, महाराज भक्तिहीन जे लोक आहेत, जे भक्तिहीन आहेत, जे कोणत्याही प्रकारची भक्ती करत नाहीत, त्यांनी कसं वागावं ते आम्हाला सांगा. त्यांनी कशी पूजाविधी करावी, त्याचं स्वरूप काय, असं विचारल्यानंतर चमस आता काय उत्तर देतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल.